श्री स्वामी समर्थ. नमस्कार स्वामी भक्तांनो, आज आपण एका अतिशय महत्त्वाच्या विषयावर बोलणार आहोत. सकाळी उठल्यावर सर्वात आधी काय पाहावे हा प्रश्न अनेकांच्या मनात असतो. आपल्या हिंदू संस्कृतीत सकाळची सुरुवात अत्यंत पवित्र मानली जाते, कारण दिवसाची सुरुवात ज्या विचाराने, ज्या भावनेने आणि ज्या दृश्याने होते त्याचा परिणाम संपूर्ण दिवसावर होत असल्याचे आपल्या शास्त्रामध्ये सांगितले आहे. म्हणूनच सकाळी डोळे उघडताच कोणत्या गोष्टी पाहाव्यात आणि कोणत्या गोष्टी टाळाव्यात हे जाणून घेणे अत्यंत आवश्यक आहे. मित्रांनो, आपण झोपेतून उठल्यानंतर काही क्षण आपले मन पूर्णपणे शांत असते. त्यावेळी मनावर जे संस्कार होतात ते दिवसभर आपल्यासोबत राहतात. म्हणूनच सकाळी उठल्याबरोबर मोबाईल पाहण्याऐवजी किंवा नकारात्मक विचार करण्याऐवजी शुभ आणि पवित्र गोष्टी पाहण्याचा प्रयत्न करावा. सर्वात प्रथम आपल्या दोन्ही हाताचे दर्शन घ्यावे. आपल्या पूर्वजांनी कराग्रे वसते लक्ष्मी, करमध्ये सरस्वती, करमुले तू गोविंद हा श्लोक सांगितला आहे. याचा अर्थ आपल्या हाताच्या अग्रभागी माता लक्ष्मी, मध्यभागी माता सरस्वती आणि मुळाशी भगवान गोविंद यांचा वास आहे. या भावनेने आपल्या हाताकडे पाहिल्यास मनात आत्मविश्वास जागृत होतो आणि दिवसभर चांगले कर्म करण्याची प्रेरणा मिळते. यानंतर आपल्या इष्टदेवतेचे किंवा श्री स्वामी समर्थ महाराजांचे स्मरण करावे. जर पलंगाजवळ स्वामी समर्थांचा फोटो असेल तर त्याचे दर्शन घ्यावे. श्रद्धेने श्री स्वामी समर्थ हा मंत्र 3, 11 किंवा 21 वेळा म्हणावा. त्यामुळे मन प्रसन्न होते आणि दिवसाची सुरुवात सकारात्मक ऊर्जेने होते. त्यानंतर पृथ्वी मातेचे स्मरण करावे, कारण रात्रभर विश्रांती घेतल्यानंतर आपण पुन्हा पृथ्वीवर पाऊल ठेवतो. म्हणून मनात पृथ्वीची क्षमा मागावी आणि कृतज्ञतेची भावना ठेवावी. ही छोटी कृती मनाला नम्र बनवते. सकाळी उठल्यानंतर स्वतःच्या चेहऱ्यावर हसू ठेवण्याचा प्रयत्न करा. आरशात पाहताना स्वतःला शुभेच्छा द्या. आजचा दिवस माझ्यासाठी मंगलमय आहे. आज मी चांगले कार्य करणार आहे असा सकारात्मक संकल्प करा. अशा विचारामुळे मनातील भीती आणि नकारात्मकता कमी होण्यास मदत होते. घरातील तुळशीचे दर्शन घेणे देखील शुभ मानले जाते. तुळशी हे पवित्रतेचे आणि सात्विकतेचे प्रतीक आहे. तुळशीसमोर नमस्कार करून भगवान विष्णूचे स्मरण केल्याने मन शांत होते आणि घरात सकारात्मक वातावरण निर्माण होते. जर घरात देवघर असेल तर स्नानापूर्वी दुरूनच नमस्कार करावा आणि स्नानानंतर विधीपूर्वक दर्शन घ्यावे. देवाचे स्मरण केल्याने मन स्थिर होते आणि प्रत्येक कार्यात श्रद्धा वाढते. सकाळी सूर्याची कवळी किरणे पाहणे देखील लाभदायक मानले जाते. उगवत्या सूर्याला नमस्कार करून त्याचे तेज आपल्या जीवनात यावे अशी प्रार्थना करावी. सूर्य म्हणजे ऊर्जा, आरोग्य आणि आत्मविश्वासाचे प्रतीक आहे. आईवडील किंवा घरातील वडीलधारी मंडळी दिसली तर त्यांना नमस्कार करून दिवसाची सुरुवात करावी. त्यांच्या आशीर्वादामुळे मनाला बळ मिळते आणि कुटुंबात प्रेम वाढते. सकाळी उठताच भांडण, राग, कटू बोलणे किंवा नकारात्मक चर्चा टाळाव्यात. दिवसाच्या सुरुवातीलाच मन अस्थिर झाले तर त्याचा परिणाम दिवसभर जाणवू शकतो. मोबाईलवरील नकारात्मक बातम्या, सोशल मीडियावरील वाद किंवा तणाव निर्माण करणाऱ्या गोष्टी उठल्या पाहू नयेत.
त्याऐवजी काही मिनिटे स्वतःसाठी, देवासाठी आणि सकारात्मक विचारांसाठी द्यावीत. सकाळी उठल्यावर आपल्या घरातील स्वच्छता, देवघरातील दिवा, तुळशी आणि शांत वातावरण यांचे दर्शन घेतल्याने मनाला समाधान मिळते. आपल्या मनात कृतज्ञतेची भावना निर्माण होते की देवाने आपल्याला आणखी एक सुंदर दिवस दिला आहे. लक्षात ठेवा, शुभ दिवसाची सुरुवात शुभ विचारांनीच होते. बाहेरचे जग बदलण्यापूर्वी आपल्या मनात सकारात्मकता आणणे अधिक महत्त्वाचे आहे. सकाळी पहिल्या काही मिनिटात केलेले स्मरण, प्रार्थना आणि सकारात्मक संकल्प आपल्या जीवनात मोठा बदल घडवू शकतात. मित्रांनो, या गोष्टी श्रद्धेचा आणि संस्कृतीचा भाग आहेत. त्या आपल्याला सकारात्मक दृष्टिकोन, शांत मन आणि चांगल्या सवयी विकसित करण्यास प्रेरणा देतात. नियमितपणे या सवयी अंगीकारल्यास दिवस अधिक आनंदी, शांत आणि उत्साही वाटू शकतो. शेवटी एवढेच सांगू इच्छितो, उद्यापासून सकाळी उठल्याबरोबर सर्वप्रथम आपल्या हातांचे दर्शन घ्या. श्री स्वामी समर्थांचे स्मरण करा. पृथ्वी मातेला नमस्कार करा आणि मनात एकच मंत्र धरा. आजचा दिवस देवाच्या कृपेने मंगलमय होणार आहे. श्री स्वामी समर्थ. जर तुम्हाला ही माहिती आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करा. आपल्या स्वामी भक्त मित्रासोबत शेअर करा आणि अशाच आध्यात्मिक व प्रेरणादायी माहितीसाठी आपल्या चॅनेलला नक्की सबस्क्राईब करा. श्री स्वामी समर्थ.